नमस्कार. रामकृष्ण हरी. पोलखोल वास्तववादी सत्याची संडे स्पेशल या विषयाअंतर्गत आज आपण बात निकली है तो दूर तक जाएंगी या विषयाने साऱ्या देशभर चर्चेले जाणाऱ्या विषयात जितनी जिसकी भागीदारी उतनी उसकी हिस्सेदारी या विषयानं बिहारमधून सुरू झालेलं हे जनगणनेचं वादळ देशात खरंच पेटतंय की काय आणि देशात याचे परिणाम काय दिसतील याचा आढावा घेण्यासाठी जातीय जनगणना भाजपसाठी अडसर आहे का याच्या मागची कारणं आणि भारतीय जनता पक्षाला याचा कधी आणि कसा फटका बसलेला आहे याचा आढावा घेण्यासाठी प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत. जातनिहाय जनगणना ही काळाची गरज आहे अशी मागणी राज्यातील वेगवेगळ्या समुदायातील गट घेत असताना या जातनिहाय जनगणनेला भारतीय जनता पक्ष सगळं पाठिंबा न देता कायम बोटचोपी धरून का आहे याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. म्हणूनच आपण भाजपला जातनिहाय जनगणना ही अडसर आहे का या विषयाअंतर्गत या संपूर्ण गोष्टी घडामोडीचा आढावा घेणार आहोत. देशामध्ये जातनिहाय जनगणना 1931 साली झाली आणि 1941 मध्ये या जनगणनेची आकडेवारी डिक्लेअर करण्यात आली. त्यानुसार आज जातीय समीकरण आणि राज्यघटनेत दिलेल्या तरतुदी आणि त्यानुसार आरक्षित केली जात आहेत. म्हणजेच 1931 नंतर 2022 पर्यंत एकदाही जातनिहाय जनगणना झाली नाही. याला अपवाद मंडल आणि कमंडल हा वाक्य अनेकांच्या तोंडात आहे, पण या मागचं कारण काय आहे याचा आढावा आपण घेणार आहोत. 1931 साली ज्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये जातनिहाय जनगणना झाली त्या आधारावरती राज्यघटनेमध्ये सर्व जातींना समान हक्क आणि त्यानुसार विभागणी करणं आणि राज्यघटनेमध्ये त्याच्या तरतुदी केल्या. त्यानंतर 1952 मध्ये राज्यघटना स्वीकारण्याच्या अगोदर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर 1951 मध्ये जातनिहाय जनगणनेचा विषय आला. त्यांनी हा मुद्दा फेटाळून लावत देशामध्ये एकीची गरज आहे, जातीचे गट वेगळं करण्याची गरज नाही म्हणून या गोष्टीचा विरोध केला. त्यानंतर 20 वर्षानंतर जयप्रकाश नारायण यांच्या सत्तांतरानंतर ही पुन्हा जातनिहाय जनगणनेचा विषय आला. पण 1974 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी देशातील जातीच्या बाहेर जाऊन हिंदूंनी एकत्र येण्याची घेतलेली भूमिका, त्यानंतर 1980 आणि च्या दरम्यान सुरू झालेलं मंडल आयोग, या मंडल आयोगाला जातनिहाय जनगणनेचा अधिकार देण्यात आला होता, परंतु त्याची आकडेवारी जाहीर न करता फक्त आदिवासी जमात आणि जातीच्या समुदायाचीच आकडेवारी डिक्लेअर केली. म्हणजेच काय की 1980 च्या दरम्यान व्हीपी सिंग हे देशाचे पंतप्रधान होते, परंतु अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांची हिंदुत्ववादाची हिंदू जनजागृती आणि हिंदुत्वाची रथयात्रा या सर्व गोष्टीमुळे हिंदुत्ववादी समुदाय एकत्र जमत असताना आपण सत्तेवर असतानाही भारतीय जनता पक्ष जास्त वाढेल या भीतीने व्हीपी सिंग यांनी आणलेलं मंडल आयोग, म्हणूनच कमंडल, भारतीय जनता पक्षाने कमंडल या विषयाला धरून केलेली रथयात्रा ब्रेक करण्यासाठी व्हीपी सिंग यांनी मंडल आयोगाची स्थापना केली आणि कमंडल वर्सेस मंडल याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला आणि 30 वर्षांच्या अंतराने पुन्हा भारतीय जनता पक्षाला सत्तेवर येण्यास वेळ लागला. याचा अर्थ असा आहे की जातनिहाय जनगणना हा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने एक अडसर आहे. कारण 1990च्या दरम्यान मंडल आयोगाची स्थापना झाल्यानंतर देशातील जो बहुसंख्य समाज हिंदुत्ववादी म्हणून एकत्र आहे, हा समाज वेगवेगळ्या जातीमध्ये छोट्या छोट्या गटामध्ये निर्मित झाला आणि विकसित झाला. याची जाण आणि जाणीव भारतीय जनता पक्षाला आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या वतीने बिहारमधील जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर यावरती प्रखर टीका न करता या गोष्टीला कुठेतरी वेगळं स्वरूप देण्याचं काम करण्यात आलं. परंतु यामध्येही त्यांनी राजकारण आणलं. यामध्ये राजकारण आणलं हे म्हणण्याचं कारण तेलंगणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची 2 दिवसापूर्वी झालेली सभा आणि त्याच सभेमधून जनगणनेविषयी त्यांनी घेतलेली भूमिका, या मागचं कारण काय तर तेलंगणामध्ये सर्वेनुसार भारतीय जनता पक्ष हा क्रमांक 3 वरती मतं घेईल अशी शक्यता आहे. 2 नंबरला काँग्रेस आणि 1 नंबरला बीआरएस असं 2 आणि पहिल्या क्रमांकामध्ये मताची विभागणी होत असताना या भागामध्ये आपल्या पक्षाचा वोटिंग शेअर वाढवण्यासाठी आणि जातनिहाय जनगणनेवरती संभाषण करून आदिवासी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या केसीआर यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं. म्हणजेच काय की 1980-90च्या दरम्यान जी गोष्ट घडली त्याच गोष्टीला सुरुवात भारतीय जनता पक्ष हा विषय अत्यंत कसरशीने हाताळत आहे. कारण देशामध्ये इंदिरा गांधी नंतर
पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा राज्याभिषेक करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केला आहे. परंतु हा संकल्प पूर्तीस नेण्यासाठी जातनी ह्या गटांचे समूह एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाचा हा विजय महामेरू रोखला जाऊ शकतो. याची जाणीव बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र यासारख्या मोठ्या राज्यातून सुरू होईल. उत्तर प्रदेशामध्येही जातीनिहाय जर आकडेवारीची बूम उठली तर उत्तर प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने या सर्व गोष्टीला हाताळताना थोडी सामंजस्याची भूमिका घेतलेला आपल्याला पाहायला येतं. भारतीय जनता पक्ष हा कट्टर हिंदुत्ववादी आणि देशातील 80% लोकसंख्या ही हिंदू समुदायाची आहे आणि हा हिंदू समाज एकत्र राहणं हे भाजपची गरज आहे. म्हणूनच अयोध्येचं प्रकरण असेल, सकल हिंदू समाजाच्या नावाने निघालेले मोर्चे असतील किंवा गेली 3-4 वर्षापासून 14 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अखंड भारत अभियान भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबवणं, ही जी भूमिका हिंदुत्ववादाशी साजेशी घेण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने करणं आणि ग्वालियरच्या सभेमध्ये तेलंगणामध्ये पंतप्रधान यांनी 90% जनता गरीब असून आणि गरीब हीच खरी जात आहे, याच जातीसाठी मला काम करायचं आहे अशी घेतलेली भूमिका ही सामंजस्याची भूमिका बघितली पाहिजे. या सर्व गोष्टीचा विचार केला तर बिहार या राज्याने देशातील क्रांतिकारी पाऊल उचललं जात नाही आहे जनगणना करण्याचं. परंतु हे क्रांतिकारक पाऊल उचलण्याची मागणी फक्त बिहारमधूनच होत आहे का? तर तसं नाहीये. महाराष्ट्रामधूनही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण किंवा नव्याने लागू करण्यात आलेले विशेष अधिवेशनातलं महिला आरक्षण, या सर्व आरक्षणांची मागणी पूर्तता करण्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे जातनीय जनगणना. कारण 50% महिलांचं आरक्षण ठरवण्यासाठी ही कुठल्या समुदायाची, कुठल्या जातीची, कुठल्या घटकांची मतं किती प्रमाणात आहेत हे देश पातळीवरती आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे आणि हे ठळक स्पष्ट झाल्याशिवाय महिला आरक्षणही जाहीर करता येत नाही. म्हणजेच काय तर जातनिहाय जनगणना ही आज काळाची गरज आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला याची जाणीव आहे की 1980 आणि 90च्या दशकामध्ये मंडल आयोगाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला जो परिणाम भोगावा लागला तोच तिहेरी राज्याभिषेकाला अडसर ठरतोय की काय, अशी भूमिका या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला वाटत आहे किंवा भीती वाटत आहे. जातनिहाय जनगणनेला विरोध करण्यासाठी किंवा या भूमिकेचं खंडन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या विविध प्रवक्त्यांकडून अनुच्छेद कलम 15 नुसार या विषयाला बगल देण्याचं काम केलं जातं. परंतु यामध्ये भारतीय जनता पक्षाला एक हेतू साध्य करायचा आहे की जातनिहाय जो 80% समुदाय हिंदुत्ववादी म्हणून सर्व देशभर एकवटलेला असताना बिहारमधून उठलेलं हे पेव, जे की व्हीपी सिंगांच्या काळातही बिहारमधूनच उठलं होतं, जयप्रकाश नारायण यांच्या मार्फत सुरू झालेली मागणी व्हीपी सिंग यांच्या दरम्यान पूर्ण झाली आणि मंडल आयोगाची स्थापना झाली. यामध्ये एससी आणि एसटी समुदायाची संख्या देशातली मोजली गेली. आजही तीच आकडेवारी ग्राह्य दिली जाते. परंतु 2021 पासून जी जनगणना प्रलंबित आहे ती प्रलंबित जनगणना कदाचित 2026 ला होण्याची शक्यता आहे. या 26च्या जनगणनेपूर्वी भारतीय जनता पक्षाला 2024चा राज्याभिषेक, तिहेरी राज्याभिषेक करण्याचा संकल्प आणि हा संकल्प गाठण्यासाठी सर्व जाती समुदायातील हिंदुत्ववादी लोक एकत्र राहणे ही भारतीय जनता पक्षाची गरज आहे आणि हीच खरी मेघ विरोधक गटातील लोकांना लक्षात आल्यामुळे ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य नाही या राज्यातून हालचालींना वेग आला आणि त्या मागचं कारण असं आहे की जी भारतीय जनता पक्षाच्या नावाने जयघोष करत आहे त्या जनतेला त्यांच्या जातीच्या नावाने एकत्र संघटन करणं, प्रादेशिक पक्षांना बळ देणं आणि इंडिया आघाडीतील वाढती टक्केवारी मिळवणं हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आखलेला डाव आणि भारतीय जातनिहाय जनगणनेचा आकडेवारी नितीश कुमार यांनी जाहीर करून आपण यामध्ये अग्रेसर आहोत याची भूमिका घेतलं. यावरून भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर महत्वाच्या मुद्द्यांवरती अडसर आणण्याचा प्रयत्न आहे आणि जातनिहाय जनगणनेवरती आकडेवारी जाहीर झाल्यानंतर बिहारमधल्या प्रतिक्रिया ऐकल्या तर आपल्याला खरंच आश्चर्यचकित वाटतं. कारण ज्या समुदायाच्या जीवावरती भारतीय जनता पक्षाला बिहार पासून लांब ठेवणारे जे दोन नेते आहेत ते म्हणजे लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यादव यांचा जर विचार केला तर गेल्या 30 वर्षामध्ये या अल्प समुदायाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी बिहारवरती राज्य करण्याचं काम केलं आहे.
आणि काही नागरिकांच्या मनामध्ये हेही बोललं जात आहे की यामध्ये मुस्लिम समुदायाची संख्या एकत्रित काउंट केल्यामुळे ती जास्त वाटत आहे आणि मुस्लिम समुदायाकडून जास्त अपेक्षा ची मागणी करणं ही साहजिकच आहे. परंतु जातनिहाय जनगणना सर्व प्रश्न सोडवण्यासाठी किती आवश्यक आहे हे खरं जनतेच्या मनात बिंबवणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्षाची वेगळी गणित आहेत, विरोधकांची वेगळी गणित आहेत, परंतु सकल हिंदुत्ववादी आणि भारतीय लोकांचा विकास होण्यासाठी जनगणनेच्या आकडेवारीच्या डाटा जमा असणं ही काळाची गरज आहे. 1931 रोजी केलेली अधिकृत आकडेवारी 90 वर्षाची झालेली आहे, म्हणजेच ही आकडेवारी वयस्कर झालेली आहे. ही आकडेवारी मृतावस्थेत जात असताना नवी संजीवनीची आकडेवारी देशाच्या पातळीवर जमा होणं गरजेचं आहे. कोणत्या समुदायाचा किती गट आहे हे तुम्ही जग जाहीर नाही केलं तरी शासन दरबारी याची नोंद असणं गरजेचं आहे. म्हणूनच जातनिहाय जनगणनेचा विरोध डावलून एका राज्यामधून सुरू झालेला हा संकल्प देश पातळीवर राबवण्याची गरज आहे. तुर्तास भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांकडून या गोष्टीचा वापर केला जात आहे आणि भारतीय जनता पक्ष ही सामंजस्याने या विषयाच्या बाजूने उभे राहत आहे. परंतु या विषयाचं गांभीर्य सर्वसामान्य माणसाला लक्षात येणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण या महत्वाच्या प्रश्नांचं उत्तरही या जनगणनेतच कळणार आहे आणि या जनगणनेतच आकडेवारीनुसार सर्वोच्च न्यायालयावरती निर्णय देण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारताच येत नाही. म्हणून तुर्तास या विषयाचा समारोप करताना आपण हे पाहिलं पाहिजे की जातनिहाय जनगणना जी बिहारमध्ये झाली आहे ती काळाची गरज महाराष्ट्रात अत्यावश्यक आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत पेटलेला आहे मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाने. लोकसभेचं वारं जसं जसं जवळ येईल तसं या आरक्षणाच्या मागणीला हळूहळू हवा देण्याचं काम सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून केलं जाते. महाराष्ट्र पुरोगामी विचाराचं राज्य आहे. शाहू फुले आंबेडकर या विचाराने महाराष्ट्राने वाटचाल केली आणि प्रगतीपथावरती गेलं. या भूमिकेला साजेसं वातावरण ठेवण्यासाठी या गोष्टींची गरज आहे. तुर्तास थांबूया. जातनिहाय जनगणना महाराष्ट्रासाठी किती गरजेची आहे हे आगामी काळात अधोरेखित होतच राहील. कदाचित महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक पक्षाकडून आणि शासनाच्या वतीनेही याविषयी ठोस भूमिका घेतली जाईल ही शक्यता नाकारताच येत नाही. तुर्तास थांबूयात. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.